हॅलो, वेलकम टू स्नेहाज किचन. आज मी इथे उपासाला खातात तो असा बटाट्याचा कीस बनवला आहे. तुम्ही इथे बघू शकता. अगदी झटपट होणारी सोपी अशी रेसिपी आहे आणि चवीलासुद्धा खूप छान लागतो हा कीस बटाट्याचा. तर ह्याची रेसिपी आता मी तुमच्यासोबत शेअर करते. तर बटाट्याचा कीस करण्यासाठी मी इथे 3 बटाटे घेतलेले आहेत. असे मोठे मोठे घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता हे सगळ्यात आधी खिसून घेणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, इथं मी एका पाटीमध्ये पाणी घेतलं आहे. आता हे बटाटे जे आहेत ते डायरेक्ट मी त्या पाण्यात खिसणार आहेत, म्हणजे ते काळे पडत नाहीत. तर या खिसणीने मी या पाण्यात खिसते हे डायरेक्ट, नाहीतर मग ते काळे पडतात. म्हणून हे असं पाण्यात खिसायचं, म्हणजे त्याचा कलर बदलत नाही. हे तिन्ही बटाटे मी असे खिसून घेते. तो बटाटा जो असतो ना, तो कट केल्यानंतर तो मध्ये असा जरा बघायचा. एखाद्या वेळेला आतमध्ये तो काळा पण असू शकतो, तो भाग काढून टाकायचा. तर आता इथे माझे हे बटाटे जे आहेत ते खिसून झालेले तुम्हाला दाखवते मी आता. तर तुम्ही इथे बघू शकता, अशा प्रकारे आपला बटाटा जो आहे तो खिसून झालेला आहे. बटाटे आपले खिसून झालेले आहेत. आता एक मिरचीचं वाटण करून घेते. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे काही मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर यामध्ये मी थोडेसे जिरे घालून घेते आणि हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आपल्याला. तर तुम्ही इथे बघू शकता, मिरची वाटून घेतलेली आहे. आता आपल्याला प्रोसेसला आपण सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी कढईमध्ये मी इथे 1 चमचाभर तेल घालून घेते. तेल गरम झालं की यामध्ये आपण हे जे मिरची वाटून घेतलेली आहे ती घालून घ्यायची सगळी. आणि एखादा मिनिटभर या तेलावर चांगली परतून घ्यायची. तेलात परतल्यामुळे त्याचा थोडासा तिखटपणा जो असतो तो कमी होतो. आता ही मिरची परतली आहे. आता यामध्ये हा जो आपण बटाटा खिसून ठेवला आहे पाण्यामध्ये, ह्याच्यात आपण असं हाताने दाबून ह्याच्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं. तुम्ही इथे बघू शकता, जेवढं घट्ट दाबू तेवढं ते पाणी निघतं आणि असा मोकळा मोकळा झालेला कीस जो आहे तो आपण या कढईत घालायचा. तर असं दाबून मी ह्याचं सगळं पाणी जे आहे ते काढून टाकते आणि हे या कढईमध्ये घालून घेते. अशा प्रकारे हा सगळा कीस जो आहे मी घालून घेते. आता हा कीस जो आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. ते जे आपण वाटून घातलं आहे यामध्ये ते या सगळ्याला लागेल असं आपल्याला हे चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला 1-2 चमचे दाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे आणि यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. तर हे मीठ घालून घेते मी इथे आणि परत एकदा हे सगळं जे आहे हे मिक्स करून घ्यायचं. उपासाला तुम्ही अशा प्रकारे जर बटाट्याचा कीस करून खाल्ला तर खूप छान लागतो. अगदी पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे. कधी साबुदाणा भिजवायचा राहिला तर तुम्ही अशा प्रकारे सुद्धा करून खाऊ शकता. बटाटा शिजायला तसा वेळ लागत नाही. तर यावर मी झाकण ठेवून देते. 1-5 मिनिट आपल्याला हा तेरा
शिजवून घ्यायचं आहे। आता हे सगळं मी जे आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यावर झाकण ठेवून देते। आता हे आपण एक 5 ते 7 मिनिट आपण हे चांगलं आता वाफवून घ्यायचं आहे। आता एक 5 मिनिट झालेले आहेत, झाकण काढून बघते मी, तर तुम्ही इथे बघू शकता छान वाफ आलेली आहे। बटाटा जो आहे तो चांगला आता शिजलेला आहे। तर आपला हा बटाट्याचा किस जो आहे तो आता इथे तयार झालेला आहे। शेवटी फक्त आपण यावर आता कोथिंबीर घालून घेणार आहोत की आपला हा किस जो आहे तो बनवून तयार आहे। तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।